आदेश रिमिक्स तुझ बुगीर तुझ्या जवळ ठेव, हे करू नको तू लेट्याव ठेव. तुझ बुगीर तुझ्या जवळ ठेव, करू नको तू लेट्याव ठेव. कधी बी कुठं बी येऊन फिरार जाग्यावर येणार जबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. अरे हाय आठवडेकरांचा रुबाब. तुझ बुगीर तुझ्या जवळ ठेव, करू नको तू लेट्याव ठेव. कधी बी कुठं बी येऊन फिरार जाग्यावर येणार जबाब. अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब. आपण दिवड टीम सोबत आतमध्ये येते. संजय सर आपण बावधन टीम सोबत मैदानामध्ये यायचे, थोडस घाई करा. निक्सन सर एक अंपायर सोबत टीम आतमध्ये जाईल. संजय सर गेलेले आहेत, आपण रेस्ट केलं तरी चालेल. आणि यानंतर जो संघ खऱ्या अर्थानं मेगा फायनल मध्ये प्रथमतः दाखल झालाय, न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन मैदानामध्ये येतोय. एंट्री आपली धडाकेबाज हाय, दुनिया बघत राही. शांतीत राहायचं समोर, आपल्या कालवा करायचा नाही. एंट्री आपली धडाकेबाज हाय, दुनिया बघत राही. शांतीत राहायचं समोर, आपल्या कालवा करायचा नाही. हॅलो, न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघ. आपण थोडासा कॅमेऱ्याच्या समोर व्ही शेप करायचा आहे. सर्वांनी व्ही शेप मध्ये उभे थांबा. सचिन सर खेळाडूंना इन्स्ट्रक्शन द्या. आणि यानंतर मेगा फायनल मध्ये पोहोचलेला दुसरा संघ खऱ्या अर्थानं मावळ तालुक्यातील दिवड गावातील, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. फायनल मध्ये पोहोचलेला दुसरा संघ माणुसकी वॉरियर्स दिवड. सुरेश हॅलो ठीक. सर्वांनी व्यवस्थित लाईनअप मध्ये थांबायचं आहे. प्रथमतः दोन्ही टीमचे कॅप्टन समोर या. चला बोथ द टीम्स. कॅप्टन किरण सर न्यू गोल्डन बावधन, कॅप्टन शेखर सर माणुसकी वॉरियर्स दिवड. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. क्वार्टर फायनलचा सामना हा 5 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्या. माफ करा, मेगा फायनलचा सामना हा 5 षटकांचा असणार आहे, याची नोंद घ्या. नरसिंह चषक काथवडे 2024 या स्पर्धेतील महाअंतिम सामना, मेगा फायनलचा सामना खऱ्या अर्थानं जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येस सर. 4 षटक आहेत का? ओके ठीक आहे. तर आपण पाहतोय नरसिंह चषक 2024 आतमध्ये टॉस केलाय. टॉस का बॉस ऑन द टॉस. टॉस कोणी जिंकलाय? न्यू गोल्डन बावधन टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन काय घेतला भाऊनो? बॉलिंग करण्याचा घेतलाय. तर आपण या ठिकाणी राष्ट्रगीत प्ले करणार आहोत. एक साथ विश्राम. डोक्यावरील असणाऱ्या कॅप अगदी 52 सेकंदासाठी खाली काढा. जेव्हा राष्ट्रगीत सुरू होईल
नॅशनल अँथम चालू होईल. कोणी कोणत्या प्रकारची हालचाल करणार नाही, कोणी कोणत्या प्रकारचं खांद्यावरती हात छातीवरती हात ठेवणार नाही, याची तुम्ही नोंद घ्या. आपण पाहतोय क्रिकेटचा मोठा महारण संग्राम नरसिंह चषक शेवटची आज मॅच आहे. पुन्हा एकदा 365 दिवसांची आठवण तुम्हाला मी करून देणार आहोत. आणि आपण पाहतोय इथे मात्र एक साथ सावधान. पुन्हा एकदा माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, कोणी कोणत्या प्रकारची हालचाल करणार नाही. डोक्यावरील कॅप खाली काढा. डीजे मास्टर तयारात. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. न्यू गोल्डन बाउंडन टीमला करतो विनंती आहे त्याच जागी थांबा. आणि सर्व अतिथी मान्यवरांना करील विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हा. या दोन तगड्या संघामध्ये मॅच जी चालू होणार आहे. आपण पाहतोय क्रिकेटचा मोठा महारण संग्राम रचला जातोय. रणशिंग भुंगलं गेलाय. मेगा फिनालाय, ग्रँड फिनालायचा महासोळा तुमच्या भेटीसाठी येतोय. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, अतिथी मान्यवरांची खूप मोठी मानदेय आम्हाला लाभली आहे. तर सर्व अतिथी मान्यवरांना करतो विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हा. खऱ्या अर्थानं ज्या अतिथी मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये मोठमोठं योगदान दिलंय त्या सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. जशी मॅच चालू होईल आपण तसं पुन्हा एकदा सांगणार आहोत. तर न्यू गोल्डन बाउंडन टीमनं टॉस जिंकला. प्रथमतः टॉस जिंकत असताना बॉलिंगचा निर्णय घेतलाय. तर सुमित्राजी बॅट कंपनी यांना मात्र पहिल्या बॅट करायची आहे. बॅटिंग करत असताना समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट द्यायचं आहे. टी फॉर टार्गेट, टी फॉर टॅलेंट. तुम्हाला टार्गेट देत असताना माणुसकी और देवड संघ कशा प्रकारे धावा बनवणार आहे, कशा प्रकारे धावा रचणार आहे, आपण त्याचं वर्णन देखील ऐकणार आहोत. परंतु त्यामध्ये देखील आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. हरीश शेठ सपकाळ साहेबांना विनंती असेल या स्पर्धेमध्ये या ठिकाणी राजभाऊंचा सन्मान केला जातोय. भाऊंना विनंती, आपला एक प्रेमाचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. तर सपकाळ साहेबांना करतो विनंती, या ठिकाणी येऊन तो सन्मान संपन्न करा. स्विफ्ट गाडी कोणाची आहे? ब्लॅक स्विफ्ट, ब्लॅक स्विफ्ट. आपण पाहतो या ठिकाणी सपकाळ साहेबांच्या हस्ते राजा भाऊंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी जोपासलं, एक सातत्यानं त्यांनी खऱ्या अर्थानं एक प्रेमाचा सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचं योगदान दिलं साहेबांचा केला जातोय सन्मान. एक दर्जेदार मॅचला होतीये सुरुवात. बॅटिंग टीम कडनं पाहायला मिळतील आघाडीचे दोन फलंदाज शेखर साठे आणि सुमित राजवडे. शरद शेठ पवार यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. साहेबांना विनंती आहे तो सन्मान घेण्यासाठी या. अक्षयदादा बारणे आणि मयूरदादा यांना विनंती असेल तो सन्मान करण्यासाठी या. आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातोय. आपण पाहतोय पहिल्या मॅचला जशी सुरुवात होणार तुम्हाला ऐकायला मिळणार. मावळ नव्हे तर मुळशी नव्हे, मावळ नव्हे तर मुळशी नव्हे, पुणे जिल्ह्यात एक गोड आवाज झालाय आणि प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य केलंय असे असणारे योगेशजी सावळे सर आमच्या सोबत जोडले जाणार आहेत. परंतु आपण विचार केला तर माणूस की ओरियास दिवाड आणि इकडे पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये
खऱ्या अर्थानं दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्यातील एक बलाढ्य ताकदवान संघ. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर होतीये सुरुवात. महारणसिंग पुंगळ जाणार. डान्सिंग अंबार नेक्सॉन देखील उपस्थित आहेत. इकडे पाहायला मिळत आहेत सागर भोसर लेग सरपंचांच्या भूमिकेमध्ये आणि इकडे होते नेक्सॉन सर कळवतायत रेडी टू प्ले. चला खेळूया क्रिकेटचा मारण संग्राम. होतीये सुरुवात. अंतिम मॅच, अंतिम ग्रँड फिनाले. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. धन्यवाद किरण सर, मनापासून आभार. मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. निश्चितच षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आतिश कुंभार. पहिला चेंडू टोलावलाय ऑन साइडला. आदित्य राजावत काय एफर्ट मैदानामध्ये दिलेत. आदित्यला देखील या विकेटचं महत्व माहित आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती हाफ चान्स, परंतु तो चान्स गमावलाय. सुमित राजवडीला जीवनदान मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती 2 धावा. जसा झेल निसटला तसा माणुसकी वॉरियर्स दिवार संघाच्या लगोटमध्ये टाळ्यांचा कडकडाट. 2 धावा. महेंद्र शेठ पवार आणि सागर शेठ पवार यांना विनंती असेल एक सन्मान करायचा आपला या ठिकाणी अजिंक्य शेठ साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी या पुन्हा एकदा ओटो बॉक्स कॉमेंट बॉक्स. चौकार मैदानाच्या आतमध्ये सुमितच्या बॅटमधून येतोय. फटका होता तितकासा चेंडू बॅट वरती प्रॉपर मिडल झाला नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकार वसूल केलाय आणि या चौकारानं संघाचा धावफलक वाढले. 6 धावा ज्या धावफलकावरती आहेत. याच 2 संघांची मित्रांनो या गाठ पडली होती सुपर 6 मध्ये. तिथे निश्चितच एक हाती बाजी मारली होती न्यू गोल्डन बावधन संघानं. पाहूया माणुसकी वॉरियर्स दिवाड हा संघ पलटवार कशा प्रकारे करेल की दुसऱ्या बाजूला न्यू गोल्डन बावधन संघ आपल्या विजयाचं मोमेंटम बरकरार ठेवेल हेच पाहण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाईल क्रिकेटच्या या रंगभरे दुनियेमध्ये. रंगारंग सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू. सोनियाचा दिवस खऱ्या अर्थानं उजाडलाय. नरसिंह चषक 2024 या स्पर्धेचा मेगा फायनलचा महाअंतिम सामना आणि या महाअंतिम सामन्यामध्ये आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये न्यू गोल्डन बावधन तालुका मुळशी, माणुसकी वॉरियर्स दिवड तालुका मावळ. मावळ विरुद्ध मुळशी लढत रंगते. हलक्या हाताने चेंडू कट केलाय. पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे जास्तीची घाई करायची नाहीये अशा प्रकारची रणनीती आखली गेली माणुसकी वॉरियर्स दिवड टीम कडून. एकेरी दुहेरी धावा. खराब चेंडूवरती आक्रमण मैदानामध्ये होते. 8 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. एसपी चषक 4 षटकांची मॅच आहे. 8 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुढे सरसावत वॉट अ शॉट. क्रिकेटचा क्लास आणि सौंदर्य दाखवणारी क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. 4 रन्स चौकार. हॅलो. चौकार मैदानाच्या आतमध्ये सुमित राजवड्याच्या बॅटमधून आलाय. षटक क्रमांक 1 चा शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती सुमित पाहूया काय करेल. हलक्या हाताने चेंडू खेळेल, सन्मानपूर्वक खेळेल की आक्रमण करेल. पाहूया सुमित विरुद्ध आतिश. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका खेळाडून मावळ तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय तर दुसऱ्या खेळाडून मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवताना आतिश कुंभारला आपण पाहतोय. दरम्यान षटक पहिलं संपलं गेलंय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 12 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभी नाही तो कभी नाही, न भूतो न भविष्य ते असा रंगारंग सोहळा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नरसिंह चषक तातवडे 2024. महेंद्र शेठ पवार या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. राजवीर डेव्हलपरचे सर्वेसर्वा महेंद्र शेठ पवार यांचा सन्मान होईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय हरीश शेठ सपकाळ यांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. नरसिंह चषक तातवडे 2024 या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1,11,000 रुपये संदीप भाऊ पवार यांच्या माध्यमातून, द्वितीय क्रमांक 81,111 चेतन अण्णा पवार देवेंद्रजी पवार यांच्या माध्यमातून, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस विक्रमदादा विनोदे मयूर शेठ पवार यांच्या माध्यमातून आहे. चतुर्थ क्रमांक 41,111 रुपये श्रीकांतदादा पवार यांच्या माध्यमातून, पाचवा क्रमांक किरण शेठ सावंत संतोष शेठ कदम. यावेळेस षटक क्रमांक 2 मध्ये आदित्य
राजावत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अलॉंग द कार्पेट फटका. रॉकी राजावत दूरवरतून चेंडूपर्यंत येत आहेत. मिडॉन पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 6व्या क्रमांकाचं बक्षीस जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर राजेंद्र शेठ पवार आणि अजिंक्य शेठ गावडे यांच्या माध्यमातून 21,111 रुपये आहे. विशेष सहकार्य सचिनजी पवार, महेंद्रजी पवार, सागरजी पवार, नृसिंह मंडप डेकोरेटर्स, सोमनाथजी फिंगसे, जय हिंद तरुण मंडळ आणि युवराज सोनवणे यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले. गोलंदाज आदित्य राजावत तयार. राईट आर्म हुर्द विकेटचा मारा. शेखर साठे टॉप एज घेतलीये. मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय. ऋतिक कुंभार मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवतायत, चेंडू फेकतायत तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय विजय शेठ दगडे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं रोख बक्षीस. महेंद्र शेठ पवार यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर साठी 5,000 रुपये आहेत. विजय भाऊ दगडे यांच्या वतीनं बेस्ट बॅटर साठी 5,000 रुपयांचं बक्षीस आहेत. कित्येक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपली दावेदारी पेश केलेली आहे. पाहूया अंतिम सामना झाल्यानंतर कुठला खेळाडू खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरचा किताब पटकावेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आदित्य राजावत षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस सोलो टप्प्याचा बॉल सरळ बॅटनं फटका खेळला. बॅक टू द बॉलर हा फटका मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू जो येताना पाहायला मिळेल. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा दोफल करत आहेत. याच 2 संघांबद्दल मित्रांनो तुम्हाला थोडंसं पाठीमागे खेळ तर घेऊन जाईल. एसपी चषक कासारसाईच्या स्पर्धेमध्ये अगदीच पहिल्या सीझनला याच 2 संघांमध्ये मेगा फायनलची मॅच होती आणि खऱ्या अर्थानं प्रथमतः बॅटिंग करत असताना 100+ धावा माणुसकीवर दिवड संघानं बनवल्या. त्या धाव्यांचा पाठला करत असताना कासारसाईच्या मैदानावरती मेगा फायनल मध्ये न्यू गोल्डन बाउदल संघ निश्चितच थोड्याशा फरकाने पराभूत झाला होता. माणुसकी वॉरियर्स दिवड संघ चॅम्पियन होता. सुमित राजुडे मॅन ऑफ द सिरीज होता आणि आतिश कुंभार बेस्ट बॅटर खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये होते. दरम्यान गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला मैदानाचा आपण चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये मिड विकेट मध्ये आपण पाहतोय आशिष कुंभार कडून चूक झाली आणि चेंडू फरार. 4 रन चौकार. डीजे का दीवाना समाना कहे घेऊ. निक्सन सर मनापासून आभार. निश्चितच आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाचं डान्सिंग कंपाईनचं काम निक्सन सर करतायत. चौकार मैदानामध्ये आलाय. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरती. यावेळेस देखील चेंडू सीमारेषेला आग लावत पोहोचेल सीमारेषा पार. शिवशंभूचा धावा. चौकार. चार षटकांची लढत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं गेलं. दुसऱ्या क्रमांकाचं 23 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड भरतायत. एकही फलंदाज बाद झाला नाही. माणुसकी वॉरियर दिवड संघासाठी महत्वाची बाब आहे. किरण कुंभार गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. विकेट हॅट्रिक साठी उमेश वाघमारे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी किरण यांच्यासाठी असणार आहे. पुनश्च एकदा किरण कुंभार ज्या गोलंदाजानं मैदानामध्ये अंतिम षटकामध्ये धावा खऱ्या अर्थानं 6 चेंडू 14 धावा रोखत असताना दर्जेदार गोलंदाजी केली ते किरण. यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवरती आले. शेखर साठेच्या बॅट मधून ताकदवर स्ट्रोक. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. सत्तावीस धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच बॉलवरती चौकार येताना जो पाहायला मिळालाय. पुढे सरसावत. त्यावेळेस देखील सुंदर इथे ड्राईव्ह केलेला फटका लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक रॉकी राजावत इज द मॅन. फेकी सुरेख. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आणि एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल.
मैदानाच्या आतमध्ये 28 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 9 चेंडू 19 वरती सुमित राजवडे खेळतायत. 5 चेंडू 9 धाब्यांवरती शेखर साठे मैदानामध्ये खेळतायत. किरण कुंभार षटक क्रमांक 3 मध्ये यावेळेस शॉर्ट पिच बॉल ऑन फायर सुमित राजवडेचा बिग सिक्सर. डीजे आदरणीय राजदादा बड्डे यांचा सन्मान आपण करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी अक्षय शेठ पवार आपणास विनंती आहे आपण समोर यायचे. सन्मान आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. गोलंदाजच्या मार्कवरती किरण यांच्या षटकामध्ये मोठे हल्ले. सुमित राजवडेच्या बॅट मधून धावेंचा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडताना जो निश्चितच आपण पाहतोय. किरण तयार पुन्हा एकदा. हो यावेळेस देखील जोरदार पद्धतीने बॅट फिरवली. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. चांगलं कमबॅक. धावफलकावरती 34 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे हे सांगताना बॅटिंग करावी लागेल सुमितला. गोलंदाजी करावी लागेल किरण यांना. सुंदर फटका परंतु डीप कव्हरला त्या फटक्यासाठी फिल्डर तैनात केला गेलाय. एक सिंगल धाव. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं प्रगतीपथावरती असताना 35 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महारण संग्राम, क्रिकेटचं तुंबळ युद्ध आपण पाहतोय. नरसिंह चषक तातवडे मुळशी तालुक्यातील 30 संघ, मावळ तालुक्यातील 3 संघ आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान यावेळेस देखील शेखर साठेचा फटका जोरदार परंतु मिळते विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज लखन मैदानाच्या आत दाखल होत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संपलं गेले ते 3ऱ्या क्रमांकाचं. धावफलकावरती धावा आहेत त्या एक गडी बाद 35 धावा. शेवटचे 6 चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रॉकी राजावत सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक. सामन्याचं नायक खलनायक ठरवणार हे षटक. पहिला चेंडू खराब. डाऊन द लेग. पहिला चेंडू डावेष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 36. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना यावेळेस मात्र चेंडूला उंची घेते. लांबी कमी. क्षेत्ररक्षक जर्सी क्रमांक 77 ऋतिक झेल सुटला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. एक गडी बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. तुडुंब भरले नदी नाले. सर सागराची येईल काय. लाखो झाली खेळ तरी खेळ क्रिकेट सारखा होईल काय. गोलंदाज रॉकी राजाबाद पुन्हा एकदा. त्यावेळेस देखील फुल टॉस बॉल. सरळ बॅटनं फटका सुंदरीचा सजवलाय. लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा फाईन होत मैदानामध्ये. किरण त्या ठिकाणी चेंडूला अडवतायत. चेंडू फेकतायत तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दिवसभरामध्ये एक दर्जेदार क्रिकेट खेळत खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये अपयशी यशाची पहिली पायरी ते कशा प्रकारे निश्चितच माणुसकी वॉरियर्स दिवाड संघानं स्वतःला सिद्ध करत मैदानामध्ये एक चांगला खेळ साकारत मेगा फायनल पर्यंत पोहोचलेत. आणि यावेळेस मात्र सुमित राजवडेच्या बॅटमधून बिग हिट. डीप मिड विकेटला आदित्य राजावत. एक सिंगल धावेचे चेंडू निसटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानामध्ये होईल. 4थ्या धावेला देखील लखनने मात्र आपलं गलट सोडलंय. पाहूया लखन इथे रनआउटच्या स्वरूपात नक्कीच विकेट आपला सोडेल. सुमित राजवडे स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत.
जानू मेरी जान. नवीन फलंदाज न्यू बॅटर अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या 3 धाव्यांच्या साह्यानं माणुसकी वॉरियर्स दिवड संघाचा धावफलक जाऊन पोहोचलोय 43. 2 गडी बाद 43 धावा, 15 चेंडू आणि 33 धाव्यांची शानदार इनिंग मैदानामध्ये सुमित राजवडे खेळतायत. स्ट्राईक वरती ते आहेत, ही महत्वाची बाब दिवड संघासाठी आहे. स्ट्राईक वरती सुमित आहेत. निश्चितच थोडीशी चिंताजनक बाब ही बहुधन संघासाठी असेल. सुमित राजवडेची ताकद, सुमित राजवडेची कला, सुमित राजवडेचे ब्रँडेड फटके प्रत्येक जणाला खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये एक दर्जेदार क्रिकेट मुळशी तालुक्यातील खेळाडू, मावळ तालुक्यातील खेळाडूंकडून पाहायला मिळाले. सुमितच्या टप्प्यामध्ये चेंडू आलाय, परंतु लॉंग ऑफला किरण कुंभार तैनात आहेत. झेल निसटलाय, सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. अमित आपला विकेट सोडेल. सुमित स्ट्रायकर एंडला खेळतील. विकेटचं बलिदान, 1 धाव मिळेल आणि या एका धावेनं 44 धावा, 44 रन मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती सावळे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे मैदानाच्या आतमध्ये जर चेंडू पाहिले तर शिल्लक असतील या षटकातील 2, पहिल्या डावातील 2 बॉल शिल्लक. या 2 चेंडूवरती सुमित राजवडेकडून टीमला 2 मोठ्या फटक्यांची गरज, रॉकी राजावत यांच्याकडून टीमला 2 डॉट बॉलची गरज किंवा 2 एकेरी धावा देखील आल्या तरी बावधन संघ जास्तीची चिंता करणार नाही. आणि यावेळेस जो मांगा है वो पाया है, खुशियों का दिन आया है. षटकार. मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान. मैं तेरे कुर्बान, अरे मैं तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान. मैं तेरा तू मेरी. 50 धावा, 50 धावा धावफलकावरती टाळ्यांचा कडकडाट संघाच्या डगोटमध्ये झालाय. 50 रन ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचा अजूनही 1 चेंडू शिल्लक. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये रॉकी राजावत 15 धावा खर्च करतायत. अजूनही मैदानामध्ये 1 चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल, हा चेंडू विशेष होणार का? हो, यावेळेस चेंडू थेट एस्टनवरती येऊन आदळलाय. क्लीन बॉल. डाव्या एसटीच्या बाहेर जणू वाटलं चेंडू असेल की काय, परंतु फलंदाज होत आहे. क्लीन बॉल बनवल्या गेल्या 4 ओव्हरमध्ये 50 जिंकण्यासाठी न्यू गोल्डन बावधन संघाला मैदानामध्ये बनवायच्या त्या 51 धावा. मैं से मीना से न साकी से, मैं से मीना से न साकी से, न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से. हॅलो, थँक्यू डिझाईन. निश्चितच आपण पाहतोय निक्सन सर डान्सिंग अंपायर आहेत आणि सागर सर देखील खरं तर एक उत्कृष्ट डान्सर आहेत. सागर भोज सर, आपण देखील डान्सिंग अंपायर सरांना, निक्सन सरांना आपण देखील जॉईन करा. निश्चितच सर्वजण मिळून आनंद घ्या. सागर सर, आर यू रेडी फॉर डान्सिंग अंपायरिंग? मैदानाच्या आतमध्ये पाहते 50 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 51 धाव्यांचं आव्हान निश्चितच माणुसकी वॉरियर्स दिवड संघानं न्यू गोल्डन बहुधन संघासमोर ठेवलंय. माणुसकी वॉरियर्स दिवड संघाचे 11 धुरंधर योद्धे मैदानामध्ये जे उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच 51 धावा, 24 चेंडू या खेळपट्टीवरती, या मैदानावरती जर पाहिलं तर निश्चितच हे आव्हान अवघड जरूर नसेल आणि तितकंच सोपं देखील नसणार आहे. दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात होईल आणि यानंतर पुन्हा एकदा गोड आवाज भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्व
मावळ आणि खेल तालुक्यातील खऱ्या अर्थानं एक सुंदर आवाज किरण येवले सरांना मी विनंती करेल, या आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय भैरवनाथ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय गौरव शेठ ढोरे या ठिकाणी या मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन होते. आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय सन्माननीय संतोष शेठ कदम यांच्या या ठिकाणी शुभागमन होते. आपण जर पाहिलं तर तातोडे गावचे गोल्डन मॅन आणि मातोश्री उद्योग समूहाचे सर्वे सर्वा या सर आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आपण मुख्य मंचावरती व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हावं. गोल्डन मॅन म्हणून तातोडे परिसरावरती ज्यांची ओळख आहे असे आमचे सन्माननीय संतोष शेठ या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. या सर, ओव्हर टू यू. किरण येवले सर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आता ग्रँड फिनालेच्या सोहळ्यामध्ये. अरे असं कोणतं गाव नाही मुळशी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तातवडे गावाचं नाव नाही. खेळ रंगलाय तातवडे गावामध्ये. नेक्सॉन सर कळवतात रेडी टू प्ले. चला खेळूया क्रिकेटचा मारण संग्राम. व्हेरी फर्स्ट बॉल मावळ आयकॉन, मावळची रन मशीन सुमित राजवडे. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पाहायला गेलं तर मैदानाच्या मध्ये ते जोरदार अगदी अंगावरती आदळला गेलाय. पंच त्या ठिकाणी कळवतीलच. नक्कीच नेक्सॉन सरांचा इशारा देखील ग्रेट येतोय कारण ते पंच देखील ग्रेट आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. संघाचा श्री गणेश झालाय. गणपती बाप्पा मोरया म्हटल्यानंतर नक्कीच आनंद येतो मनामध्ये. एक धाव आली आहे धावफलकावरती. विचार केला मैदानाच्या आतमध्ये तर विजयासाठी अजूनही 23 चेंडू 50 धावा आहेत. 51 धावेचं टार्गेट आहे. टी फॉर टॅलेंट, टी फॉर टार्गेट. टार्गेट सेट केलंय. 50 धावा होत्या, 51 करायच्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित राजवडे. यावेळीचा बॉल होता इथे मात्र पंचाकडे थोडासा वाटचाल पाहायला मिळते परंतु त्या ठिकाणी अंपायर कळवत आहेत. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला मैदानाच्या मध्ये. चांगली गोलंदाजी, लाजवाब कमबॅक केलं जात आहे सुमित राजवडे नावाच्या वादळानं. बॅटिंग एंड कडनं पाहायला मिळत आहेत रॉकी राजावाद तर 9 सेकंडला अतिश कुंभार. एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या मध्ये. ओ यावेळेस देखील एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. वा वा वा. इथे नेक्सॉन सरांचा इशारा पहा पहा पहा. वाईट बॉल. अगदी जणू काही दोन्ही हात करंट लागलेत आणि त्या हाताला करंट लागल्याप्रमाणे इशारा दिलाय. एक सुंदर इशारा राहिलाय. 2 धावा ज्या धावफलकावरती आल्यात. 22 चेंडू 49. हो यावेळेस इथे देखील उडवलाय रॉकी राजावतचा हल्ला. बोल गया बल्ला. गेंद सीधा बॉर्डर लाइन के बाद मिलेगा 4 रन चौका. अंपायर डिसीजन. मिल गया मौका, जड़ दिया छक्का. 6 रन 6 आभार सोसणा. नेक्सॉन सरांना आभार सोसणं झालंय. वरचा आभार पाहिलं गेलं तर काळं देखील झालंय आणि निळं देखील आहे. कारण कुठे पाऊस पडेल आता कधीच सांगता येणार नाही. मैदानामध्ये इथे अतिरिक्त धावेंचा पाऊस पडला जातो आणि सागर भाऊ सर गोलंदाजाला सांगतायत यापुढे तू आता बाउन्स चेंडू टाकू शकत नाही. मनभाऊची गोष्ट आहे ते. 9 धावा. किती मी गुणगान गाऊ तातवडे गावाचं. बोलावं तेवढे शब्द कमी आहे. मयूर शेठ पवार पाटील बोले सबसे कातिल आहे कारण नावाच आहे राहुलजी पवार. यावेळेचा बॉल इथं मात्र बॅटची कडे घेऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये निघाला. तिथे पाहिलं घेता एकच सिंगल मिळेल. समीरला आपण पाहिले. सॅम एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करत असताना जरूर पाहायला मिळाले.
कासवाच्या गतीनं का होईना रोज रोज थोडीशी प्रगती करा. अनेक ससे येतील अडचणीत आडवे, बस त्यांना हरवायची तयारी ठेवा. आपण पाहतोय एक सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय मातुश्री उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तसेच ताथोडे गावचे गोल्डन मॅन संतोष शेठ कदम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय अजिंक्य शेठ गावडे सरांच्या शुभ हस्ते. तसेच हरिदा सपकाळ आपण सुद्धा जॉईन व्हा विनंती असेल. ओरटीओ ठेवले सर. हो यावेळेस चेंडू पंचाकडे जोरदार अपील आहे, जोरदार अपील आहे, परंतु तिथे पंचांनी अपील पेटवून लावली आहे. मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहायला मिळालं आहे. पाहिला मी तो चेंडू डॉट आलाय. सुमित राजवडेनं आणखीन एकदा कमबॅक केलं गेलंय. मनोबल वाढवावं लागणार आहे, मानसिक धैर्य इथे उंचावं लागणार आहे. कारण मित्रांनो पाहायला मिळालं ना, ज्या गोष्टीमुळे आपण पुढे जातो त्याला तर मनोबल म्हणतात. हो यावेळेस चेंडू मैदानी मध्ये पाहायला मिळालं. बॅटवरती त्यांना पाहायला मिळत नाही, त्यावरती एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरचवलं जात आहे. धावबलकावरती धावाच्या जाऊन पोहोचत आहेत. तब्बल धावबलकावरती एक षटक संपले गेले, 11 आल्यात. आता विजयासाठी शेवटचे 18 बॉल 40 धावा. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत. युवा गोलंदाज, युवा स्टार, युवा स्टार, रायझिंग स्टार बॉलिंग ट्रॅक वरती धावायला दिवडगावची एक्सप्रेस तयार होतीये. अमित सावळे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर राहुलदादा पवार आणि महर्षी पवार यांचा संपूर्ण भावासारखा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. इथे देखील पहा वाकड्या तिकड्या बाबळीला हिरवा हिरवा पाला. बॅटर्स दूर दूर तक मारे गेले, किंजू के गणई साला. षटकारे साधावा. अंगात वार भरलंय या नरसिंह चषकाचा. रणारणामध्ये खेळ रंगलाय क्रिकेटचा. हो इथे देखील चेंडू पाहायला मिळेल. पंचाकडे थोडीशी हलकीशी अपील केली जाते. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. षटकाराने थोडासा प्रेशर दूर झालाय, परंतु आणखी एक चेंडू डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पाहायला मिळत आहेत. सातत्याने विचार केला मैदानाच्या आतमध्ये 16 चेंडू मध्ये 34 धावांची अजून एक जी गरज असणार आहे. तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये यावेळी देखील समोरच्या बाजूस बॉल उडवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुमित तिथे धावा पाहायला गेले तर आल्यात. त्यावरती धावांच्या संख्येच्या पद्धतीने धावबलक पुढे सरजवलं जात आहे. धावा इथं येतात 18 धावा. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मोरदादांचा असणारा संपूर्ण भावासारखा मित्रपरिवार आहे. त्या सर्वांसाठी मी देखील एक वाक्य सांगू शकेल. ओहो यावेळी देखील कुतत रेखत बॉलला पाठवलंय सरळ सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मोठा मोठा षटकार साधावा. या जगातील सर्वात मोठी वस्तू म्हणजे या जगातील माझी सर्वात प्रिय व्यक्ती आहेस तू. भाऊ नाही माझं सर्वस्व आहेस तू. कसं सांगू तुला किती प्रेम आहे माझं भावा तुझ्यावरती. माझं जे ते सर्वच आहे तूच तू. कसं सांगू तुला काय अवस्था होती तू माझ्या जवळ नसताना. आज या सर्व मित्र परिवाराचं स्वागत आम्ही करतो. महर्षी पवार यांचा आणि राहुलजी पवार यांचा असणारा संपूर्ण मित्र परिवार तुम्हाला पाहायला मिळतोय. 14 चेंडू 27 धावा. मॅच झाली ऑन. हो यावेळेस बॅटची कडा तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. कॅचेस सुंदर मॅचेस पकडा कॅच आणि जिंका मॅच. ट्राईंग इज अ बेटर दॅन क्राईंग. रडण्यापेक्षा केव्हाही प्रयत्न केलेले चांगले इकडे पाहायला मिळत आहेत. दिवड संघामध्ये पूर्णपणे आता शांतता पसरली आहे. सातत्याने या आधीच्या डावामध्ये आवाज ऐकला योगेशजी सावळे यांचा. आता थोडासा नक्कीच तुम्हाला पूर्ण टीम मध्ये आता पाहायला मिळणार. कारण मित्रांनो गावचा संघ आहे आणि या गावच्या संघाच्या समोर देखील पाहायला मिळतील. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा
यावेळी चेंडू इथे मात्र पंचाकडे जोरदार अपील आहे. पंचाकडे अपील केली जाते. पंच धडकेने कळवतात खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सेफ आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले गेलाय. 12 चेंडू मध्ये आल्या 24 धावा. 12 चेंडू मध्ये आल्या 24. शेवटचे 12 चेंडू 27 धावा. काय होणार ही मॅच? हाय व्होल्टेज ड्रामा होणार का? जाणार आदित्य बिर्ला मध्ये व्हेंटिलेटर वरती. काय वाटतंय सचिन सर? 12 चेंडू 27 धावा आहेत. थोडासा घ्या हातामध्ये माईक आणि सांगा हे उत्तर काय होणार. ये न पूछो कि हमारी मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है. ना हारेंगे ना हारे है, बस ये खुद से किया वादा है. नक्कीच. आता पहा, सरांनी ज्याप्रमाणे सांगितले हिंदीमध्ये सांगितलं ते देखील मी मराठीमध्ये सांगेल. तुम्ही काय सांगितलं तर आम्ही अजूनही हारलेलो नाही. अजूनही खेळ जिवंत आहे. कधी आम्ही पारड पलटेल ही आमच्यामध्ये ताकद आहे. चला वेळ वाचवा. मैदानाच्या आतमध्ये वेळ वाचवा. वेळ महत्वाची आहे. टाइम इज अ मनी आणि मनी इज अ इम्पॉर्टंट लाईफ. जीवनामध्ये विचारा एकदा डेव्हलपर्स मालकांना, एकदा व्यवहार झाल्यानंतर एकदा त्यानंतर परत व्यवहार मोडत नाही. त्याचप्रमाणे आहे. एकदा वेळ निघून गेले की परत वेळ येत नाही. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येणार आहे. मावळ तालुक्यातील एक कष्टपैलू खेळाडू देखील आहे. युवा आहे. त्याने आतापर्यंत चांगली साथ दिली. आम्ही देखील पाहिलं संजय सरांची साथ, विनोद जाधव सरांची साथ. म्हणजे हातामधला न दिसणारा हात म्हणजे मैत्री. गोलंदाज ओ यावेळेचा बॉल होता. भिरकवण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू हवेमध्ये झेल झालाय. फलंदाज बाद. वा काय जल्लोष केलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद. थँक्यू मस्त धन्यवाद. चला वेळ वाचवा. काय करा. न्यू गोल्डन बावधन टीम जर जिंकत असेल तर वाघमारे साहेबांच्या वतीनं 1000 कोण करणार आपला किस्सा मध्ये ते पार. पाहूया मैदानाच्या आतमध्ये न्यू गोल्डन बावधन टीम मुळशी किशान बावधन. काय होणार इथे? कोण जिंकणार? दिवड की बावधन? दिवड की बावधन? किरण सर, विकेट पडल्यानंतर तुम्ही पाहिलं काय सेलिब्रेशन करतर बनणार झालं. खर तर एक अशीच मॅच चालू होती गावाईची. तिथे डायरेक्ट बूट काढून डायरेक्ट करतर कानाला फोन लावला गेला, हॅलो. त्या पद्धतीने खरतर ते सेलिब्रेशन पाहून करता आठवण झाली. यावेळेस गोलंदाज तयार आहेत. यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर इथे पंच थोडंसं डिसिजन देणार. तिसऱ्या पंचाकडे मागणी आली आहे. लवकर पहा पंचा, थोडासा वेळ कमी आहे आपल्याकडे आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हौसला बुलंद कर, रास्तों पे चल दे. हौसला बुलंद कर, रास्तों पे चल दे. तुझे तेरा मुकम मिल जाएगा. बड़ा कर अकेला तू पहला कर. देख कर तुझको काफिल खुद भी बन जाएगा. इथे स्वतःला बनायचंय. बॅटिंग करत असताना आतिश कुंभार, रॉकी राजावर धावा बनवायच्यात. राहू आशिष कुंभार इथे देखील पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. आधीच कर्जबाजारी. सायंकाळ झाली तरी मागताय उधारी. बाप रे बाप, डोक्याला ताप. द्या उधारी. चला 11 चेंडू 26 धावा. हो इथे देखील पहा काय केलंय हाच. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉल सोडला की शेखर ही मॅच सोडली. बॉल थांबला तिकडे परंतु तो वरती पाहिले गेले तर धावा मिळाल्यात आणि या धाव्यांच्या सायन धावबलकावरती वाढ होत असताना पाहायला मिळेल. वाईट +2 सर बोनस दिला मला वाटतं 3 धाव्यांचा. 3 आल्यात म्हणजे आता आधीच कर्जबाजारी किती मागायची उधारी शेजारी. इकडे सिव्हिल स्कोर पूर्णपणे स्टॉप झालाय तरी मागतायत. कसे देणार तुम्हाला बँकेचे लोन? धावबलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शेवटचे 11 चेंडू 23 धावा. गोलंदाज लाईन भरकटलाय. जे देतात विजयाची चाहूल त्यांचं नाव आहे राहुल. काय होणार? माणूस की और या दिवड संघामध्ये प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. लखपती मानाचा चॅम्पियन कोण घेऊन जाणार? यावेळी 7 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फटका बसला गेला. शिखर 60 चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मिळाली. घसरगुंडी घसरले गेले खाली. दोन्ही पाय आणि आदळले बॅट वरती. तत्वरती धावा मिळत आहेत त्या एका धावेच्या मदतीने 30 धावा. शेवटचे 10 चेंडू 21 धावा. रुपेश शेट कडलक आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील सामन्याचा थेट आनंद घेतोय. त्यांचं देखील स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 22 आहेत.
29 धावा ज्या धावबलकावरती आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सकाळच्या 17 पासून आम्ही पाहतोय अवधन टीमच्या आमच्या सोबत 12th मॅन जोडले गेलेत साहिल. हो यावेळेस देखील फटका बसला गेलाय. खाली आले शेखर, शेखरने घेतला कॅच. थोडासा सेलिब्रेशन पाहायला मिळाला, परंतु हेच तुम्हाला मी एक वाक्य सांगेल शेखर, मावळ प्रीमियर लीग मध्ये यामुळेच तुम्हाला पेनल्टी बसली होती, परंतु इथे पेनल्टी नाहीये. जमा होऊ नका अंबायस, तुम्ही त्याची नोंद घ्या. सुमित शेखर जमा होऊ नका, विनंती असेल. वेळ वाचवा, चला लवकर. काय मॅच रंगली ना, नक्कीच अप्रतिम सामना होतो. जो सामना नक्कीच आमच्या विनोद सरांनी संपूर्ण आयोजक कमिटीच्या मित्र परिवाराला पाहायचा आहे, मित्र बंधुत्वाला पाहायचा आहे ना, तोच मॅचचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जो सफर की शुरुआत करते हैं वो मंजिल भी पा लेते हैं, बस चलने का हौसला रखना जरूरी है, क्योंकि अच्छे इंसानों को रास्ता भी इंतजार करते हैं. सबर का फल मीठा होगा, कौन मीठा फल खाएगा वो देखना पड़ेगा मैदान के अंदर. हो इथे देखील पंचाकडे, इथे मात्र थोडीशी पंचाकडे हलकीशी अपील केली जाते. पंच त्या ठिकाणी पाहतायत मैदानी शॉट मध्ये चेंडू डॉट आहे, खेळाडू मैदानी शॉट मध्ये सेफ आहेत. इथे थोडासा वेळ वाचवा, वेळ शेखर वेळ वाचवा, शेखर वेळ वाचवा. सुमित राजेवडे आपल्याकडे वेळ कमी आहे, इकडे बॅड लाईटचा अपील चालणार नाही. आजची फायनल, आजची ग्रँड फिनाले इथे सेंड होणार आहे. अरे आले किती आणि गेले किती, उडून गेला भरारा, संपूर्णही संपणार नाही या तातवडे गावामधील सर्व मान्यवरांचा दरारा. लाईट्स ऑफ करा थोड्याशा, बरोबर ना निक्सन सर? ओके. यावेळीचा चांगला चेंडू आहे, तिथे मात्र घसरगुंडी होताना पाहायला मिळाली. गोलंदाजाची एक सिंगल मिळते, दुसऱ्या धावेसाठी परत आहेत सुमित. चेंडूवरती येत आहेत, त्यावरती पाहायला गेलं मित्रांनो मैदानी शॉट मध्ये स्कोर कार्ड वरती शेवटचे 7 चेंडू 21 धावा. आयुष्यामध्ये असेल 7 खऱ्या बायकोची, एक जीवनसाथीची चांगली साथ, तर एक सुखाचा संसार पाहायला मिळतो. आणि या क्रिकेट मध्ये लाभली नजर आशिष आणि दुसऱ्या बाजूला आदित्य राजेवरची साथ, तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. काय होणार मैदानाच्या मध्ये हे देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. Oh, wow, 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 wow. Welcome back. Good comeback. The good cricket, the quality cricket of the तातवडेगाव in the तातवडेगाव तालुका मुळशी. कारण मुळशीकरांचा पॅटर्नच वेगळा आहे. 6 बॉल आणि 21 धावा आहेत. 6 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. 6 गेंदे 21 रन्स, 6 बॉल 21 धावा. लाईट ऑफ करा सर थोडस. सर ओके. खालच्या लाईट्स बोलताय का? ऑल लाईट बंद करू का? ओके ठीक आहे. ओके ठीक आहे सर. ओके. अंधारच झाला. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. इथे काय आकाश नव्हे तर आकाशामधून गेलेला बॉल टिपलाय जाईल. फलंदाज बाद. आली आहे विकेट. फलंदाज बाद. सर एकदा झलक होऊन जाऊ द्या. बॅटर्स चला लवकर. बॅटर्स आपल्याकडे युट्यूब लाईव्ह आहे, सर्व काय आहे, त्यामुळे काही करा लवकर या. शेवटचे 5 चेंडू 21 धावा. आणि नक्कीच मी देखील सांगेल योगेश सर, मला वाटतंय
माणुसकी वॉरियर्स दिवस संघ पाहायला गेलं तर प्रथमच 1 लाख रुपयांच्या मेगा फायनल मध्ये पोहोचला असावा, बरोबर ना योगेश सर? ओके, पहिल्यांदा. आणि जर इथे योगेश सर पहिल्यांदा मान मिळवला तर गावामध्ये जाणारा एक आनंद आहे, एक गगनामध्ये उत्साह आहे, कारण आम्ही आज 1,11,000 जिंकलो. हो, यावेळेचा चांगला चेंडू आहे, तिथे देखील क्षेत्ररक्षक घसरले. पहा एफर्ट्स पहा सुमित राजेवडे, वा प्रयत्नांची पराकाष्ठा. युअर पॉझिटिव्ह ऍक्शन कंबाईन विथ रिझल्ट इन सक्सेस. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. सांप्रदायिक वारसा जपणारे संत कवी देखील सांगतात, संत तुकारामने देखील सांगितलंय, महाराजांनी देखील सांगितलंय, असाध्य ते साध्य करिता तुका म्हणे सायस कारण अभ्यास. 4 चेंडू असाध्य करायचे, 19 बनवायच्यात. 4 चेंडू 19 धावा. मॅच झाली ऑन. प्रेक्षक राहिलेत उभे राहून पाहतायत मॅच, कारण सर्व मान्यवर देखील उभे राहिलेत. पुन्हा एकदा गोलंदाज. हो, वा 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 वा, काय गोलंदाजी करतोय भावा गोलंदाज शंकर कदम. योगेश सर, जिसके आने से आ जाता है बहुत बड़ा बवंडर, उसका नाम है शंकर मैदान के अंदर. प्रथमेश दादा भिसे आणि त्यांच्या समेत असणारे सन्माननीय प्रशांत दादा लोंढे हे देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. ओहो, इथे देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पायावरती जाऊन आदळलाय, त्यावरती चेंडू पाहायला मिळेल एक सिंगलचा. आणि आपण पाहतोय गोलंदाज उपसरपंच आहेत गावचे. आणि योगेश सर, गावचा विकास तर केलाच केला आणि आज संघाचा देखील विकास केलाय. दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. आजची शाम मयूर या राहुल दादा के नाम. परंतु नाही, आजची शाम फक्त झोपायची असेल. आणि नक्कीच दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम माणुसकी वॉरियर्स दिवड के नाम. शेणाची कपडे झाली बघ योगेश सर, उचल की टाक. क्या बात है, माणुसकी वॉरियर्स दिवडने जे शक्य नव्हतं ते करून दाखवलंय. अशक्य ते शक्य करता सायस कारण तुका म्हणे अभ्यास. आणि नक्कीच येत आहे, दाखवून दिलंय आम्ही देखील कमी नाहीये. वा, अफलातून. आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र ज्या ज्या अतिथी मान्यवरांनी या ठिकाणी मोठं सहकार्य केलं त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्व खेळाडूंना, क्रीडा रसिकांना, प्रेक्षकांना, मान्यवरांना विनंती आहे, कुठे जाऊ नका. अवघ्या काही क्षणात याच ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे होणार आहे. सर्व आमच्या या जांतराजा स्पोर्ट्स क्लब वरती प्रेम करणारे